आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय आणि या बॉन्ड्सवर कोणते आक्षेप घेण्यात आले हे थोडक्यात समजून घेतलं होतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण SBIने इलेक्शन कमिशनला इलेक्टोरल बॉन्डचे जे डिटेल्स सबमिट केले ते डिटेल्स पाहणार आहोत. नमस्कार. सुप्रीम कोर्टाने SBIला इलेक्शन कमिशनकडे इलेक्टोरल बॉन्डचे सगळे डिटेल्स सबमिट करण्यासाठी सांगितल्यावर अगोदर SBIने 30 जूनपर्यंत वेळ मागितली होती. आता जर इलेक्टोरल बॉन्डचे सगळे ट्रान्झॅक्शन्स ऑनलाईन झालेले असतील, बँकेचे सगळे व्यवहार बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड होतात, मग SBIला हे डिटेल्स सबमिट करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ का हवी होती? कोर्टाने 30 जूनपर्यंतची वेळ नाकारल्यावर SBIने इलेक्शन कमिशनला इलेक्टोरल बॉन्ड्स परचेस केल्याचे आणि कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड्समधून किती डोनेशन मिळाले याचे डिटेल्स सबमिट केले, जे इलेक्शन कमिशनने 14 मार्चला आपल्या वेबसाईटवर अपलोड केले. इलेक्शन कमिशनने आपल्या वेबसाईटवर जे डिटेल्स अपलोड केले होते त्यामध्ये 2 PDF फाईल होत्या. एका फाईलमध्ये कोणत्या कंपनीने किंवा कोणत्या लोकांनी किती अमाऊंटचे इलेक्टोरल बॉन्ड्स परचेस केले आहेत याची डिटेल्स होती. तर दुसऱ्या फाईलमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून किती अमाऊंटचं डोनेशन मिळालं आहे याचे डिटेल्स होते. परंतु ह्या दोन्ही फाईल्समध्ये बॉन्ड नंबरच मेन्शन केलेला नसल्यामुळे कुणी परचेस केलेले बॉन्ड कोणत्या राजकीय पक्षाच्या अकाउंटमध्ये जमा झालेले याची क्लॅरिटी येत नव्हती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने SBIला परत बॉन्ड नंबर सहित नवीन डिटेल्स सबमिट करायला सांगितले. SBIने इलेक्शन कमिशनला 21 तारखेला परत बॉन्ड नंबर सहित नवीन डिटेल्स सबमिट केले. आता ज्या लोकांना राजकारण कळतं, ज्यांना राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून निवडणुकीवर किती पैसे खर्च केले जातात याची माहिती आहे, त्यांना ह्या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळालेल्या डोनेशनची अमाऊंट खूपच छोटी आहे याचा अंदाज येईल. परंतु हे इलेक्टोरल बॉन्डचे डिटेल्स उघड झाल्यामुळे राजकीय पक्ष आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यातील एकमेकांशी असलेले संबंध उघड झालेले आहेत. तर इलेक्शन कमिशनने 21 मार्चला आपल्या वेबसाईटवर जे डिटेल्स अपलोड केलेले आहेत त्यानुसार एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 ह्या काळामध्ये सगळ्या राजकीय पक्षांना मिळून इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या डोनेशनची अमाऊंट साधारणतः 12,769 कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये सगळ्यात जास्त 6,060 कोटी रुपये म्हणजे साधारणतः 47% डोनेशन हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहे. 1,609 कोटी रुपये म्हणजे साधारणतः 12.5% डोनेशन हे तृणमूल काँग्रेसला मिळालेले आहे. तर 1,421 कोटी रुपये म्हणजे साधारणतः 11% डोनेशन हे काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी शेकडो गाड्यांचा ताफा, मोठमोठ्या रॅली यावर पाण्यासारखा पैसा खर्च करून शक्ती प्रदर्शन करणारे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR यांच्या भारत राष्ट्र समितीला 1214 कोटी रुपये एवढं डोनेशन मिळालेलं आहे. भाजपपेक्षाही तृणमूल काँग्रेस ह्या पश्चिम बंगालपुरत्याच मर्यादित असलेल्या पक्षाला काँग्रेस ह्या राष्ट्रीय पक्षापेक्षाही जास्त अमाऊंटचं डोनेशन मिळालेलं आहे. तेलंगणापुरत्याच मर्यादित असलेल्या KCR यांच्या भारत राष्ट्र समितीला जवळपास काँग्रेस एवढंच डोनेशन मिळालेलं आहे. हे जास्त आश्चर्यचकित करणार आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जे डिटेल्स अवेलेबल आहेत त्यामध्ये 623 कोटी रुपयांचे डोनेशन कुणाकडून आलेले आहेत याची व्यवस्थित क्लॅरिटी येत नाही. आपण बाकी 12,145 कोटी रुपयांच्या डोनेशनचे जे डिटेल्स अवेलेबल आहे ते कोणत्या राजकीय पक्षाला कुणाकडून आलेलं आहे हे पाहूया. जो डेटा अवेलेबल आहे त्यानुसार सगळ्यात जास्त डोनेशन फ्युचर गेमिंग ह्या कंपनीने दिलेलं आहे. ह्या कंपनीने 2020-21 ते 2023-24 ह्या 4 वर्षात साधारणतः 1,365 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. फ्युचर गेमिंग ह्या कंपनीने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 4 वर्षांमध्ये तृणमूल काँग्रेसला 542 कोटी रुपये, DMKला 503 कोटी रुपये, YSR काँग्रेसला 154 कोटी रुपये, भारतीय जनता पक्षाला 100 कोटी रुपये तर काँग्रेसला 50 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. ह्या कंपनीने सगळ्यात जास्त 544 कोटी रुपये एवढं डोनेशन 2021-22 ह्या वर्षामध्ये दिलेलं आहे. भारतीय जनता पक्षाला जे 100 कोटी रुपये डोनेशन मिळालेलं आहे ते 100 कोटी रुपये डोनेशनही 2021-22 ह्याच वर्षामध्ये मिळालेलं आहे. फ्युचर गेमिंग ही कंपनी लॉटरीचा व्यवसाय करते. अनेक राज्यांच्या सरकारी लॉटरीच्या प्रमोशनचं आणि डिस्ट्रीब्युशनचं काम ही कंपनी करते.
2019 आणि 2022 मध्ये ईडी आणि इन्कम टॅक्सकडून ह्या कंपनीवर आणि या कंपनीशी संबंधित लोकांवर रेड टाकण्यात आल्या होत्या. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त डोनेशन दिलेलं आहे ते मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड ह्या कंपनीने. ह्या कंपनीने 2019-20 ते 2023-24 ह्या 5 वर्षात इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 966 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 584 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला 195 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. डीएमकेला 85 कोटी रुपये तर काँग्रेसला 18 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. ही कंपनी आणि या कंपनीच्या सबसिडरी कंपन्या इरिगेशन, पॉवर प्लांट, ऑइल रिफायनरी, रस्ते, डिफेन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टच्या कॉन्ट्रॅक्टर आहेत. इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त डोनेशन दिलेलं आहे ते क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीने. ह्या कंपनीने 2021-22 ते 2023-24 ह्या 3 वर्षात इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 410 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. ज्यामध्ये 375 कोटी रुपये डोनेशन हे एकट्या भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे. ही कंपनी रिलायन्सशी संबंधित असल्याचा आरोप होतोय. ज्या डीएलएफ ग्रुप आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यातील जमिनीच्या व्यवहारावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर आरोप केले होते, त्या डीएलएफ ग्रुपमधील कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला 2019-20 ते 2022-23 ह्या 4 वर्षात इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 170 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कंपन्यांनी फक्त भारतीय जनता पक्षालाच डोनेशन दिलेलं आहे, इतर कुठल्याही पक्षाला डोनेशन दिलेलं नाही. देशातील फार्मा कंपन्यांच्या औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि किमतींबद्दल अनेक आक्षेप आहेत. विशेषतः कोरोना काळात फार्मा कंपन्यांबद्दल अनेक आक्षेप घेण्यात आले होते. 2019 ते 2024 ह्या 4 वर्षात देशातील फार्मा कंपन्यांकडून इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षांना 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त अमाऊंटचं डोनेशन मिळालेलं आहे. ज्यामध्ये सगळ्यात जास्त डोनेशन हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. त्या कालोखाल तेलंगणातील केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला मिळालेलं आहे, तर त्या कालोखाल काँग्रेसला मिळालेलं आहे. यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2023 ह्या काळात इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 162 कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे. ज्यामध्ये तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला 94 कोटी रुपये एवढं डोनेशन मिळालेलं आहे, तर काँग्रेसला 64 कोटी रुपये एवढं डोनेशन मिळालेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या काळामध्ये केसीआर तेलंगणाचे मुख्यमंत्री होते. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज ह्या फार्मा कंपनीने 2019 ते 2024 ह्या काळामध्ये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 84 कोटी रुपयांचं डोनेशन दिलेलं आहे. ज्यामध्ये केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला 32 कोटी रुपये एवढं डोनेशन मिळालेलं आहे, तर भारतीय जनता पक्षाला 25 कोटी रुपये एवढं डोनेशन मिळालेलं आहे. दिल्ली लिकर स्कॅममध्ये ऑरोबिंदो फार्माचे डायरेक्टर पी शरदचंद्र रेड्डी यांना ईडीकडून नोव्हेंबर 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. ऑरोबिंदो फार्माने एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2023 ह्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला 34.5 कोटी रुपये, भारत राष्ट्र समितीला 15 कोटी रुपये तर तेलुगू देसमला 2.5 कोटी रुपये एवढं डोनेशन इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.